पॉडकास्ट म्हटलं की कोणीतरी सेलिब्रिटी असणार असं आपण म्हणतो. पण आज आपण गप्पा मारणार आहोत एका सर्वसामान्य मराठमोळ्या तरुणासोबत, ज्याने एका महाराष्ट्रातल्या खेडेगावातून जरी त्याचा प्रवास सुरू केला तरी आज अमेरिकेत त्यांचे कित्येक रेस्टॉरंट्स आणि धंदे आहेत. चला, जास्त वेळ न घालवता गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत शेखर भाऊ रिकामे. नमस्कार. नमस्कार. शेखर भाऊ चालवतात ऑस्टिनमध्ये तुळशी. तर थँक्यू शेखर, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आम्हाला वेळ दिला. थँक्यू राहुल भाऊ, तुम्ही आले आणि आज आपण हे सगळं करतोय किंवा बोलतोय, गप्पा मारतोय, तर खूप आनंद आहे. आणि हो, आम्हालाही खूप आनंद होतोय की अस्सल मराठी फूड करायलाही मजा येते आणि लोक भरपूर रिस्पॉन्स देतात. यस, स्पेशली आमचा वीकेंड बफे खूप गाजतोय. सगळ्यात पहिले आम्हाला तुम्ही सांगा की तुम्ही महाराष्ट्रातून कुठून? मी महाराष्ट्रातून, माझं ठाणे जिल्ह्यातून गाव आहे. गावाचं नाव आहे सोनाळे. छोटंसं गाव आहे, लोकसंख्या 1000-1500 असलेलं छोटंसं गाव. तिथे माझा जन्म झाला. आम्हाला तुम्ही थोडक्यात तुमच्या भारतातून अमेरिकेतल्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगा. सो बेसिकली माझं कॉलेज 12वीपर्यंत वाड्यालाच झालं. ते त्याच्यानंतर 2 मिनटं माझ्या आईवडिलांबद्दल मला बोलायचं आवडेल. प्लीज प्लीज. एवढ्या छोट्या गावातून असून दोघंही 8वी-9वीचं शिक्षण झालेली लोक, पण उच्च विचार एवढंच सांगू शकतो. आणि दोघंही खूप हार्ड वर्कर. म्हणजे वडिलांचं पहिलेचं शेती हाच एक व्यवसाय होता त्यांचा. मग शेतीनंतर हळूहळू बिझनेसेस केलं. आमचं दुकान होतं गावामध्ये, किराणा दुकान. आई माझी अंगणवाडी सेविका होती आणि बरेच वर्ष तिने केली. म्हणजे लिटरली मला आठवतं म्हणजे की 90 रुपये त्यांची सॅलरी महिन्याची, वडिलांची 120 रुपये सॅलरी. तर ह्या सॅलरीमध्ये राहिलेली आहे म्हणजे 210 रुपये. हो आज झालं. हो, विचार करा. पण खूप हार्ड वर्कर. माझ्या वडिलांनी म्हणजे कलिंगडाची शेती, म्हणजे त्यांनी असं सगळं नवीनच केलं होतं. कलिंगडाची शेती म्हणा किंवा भात शेती. तर त्याच्यामध्ये मग हळूहळू आम्ही मग दुकानाचा व्यवसाय, मग शेवट आता जे आम्ही मोठ्या प्रमाणात जे केलं ते विटांचा व्यवसाय केला. वीट भट्टी वगैरे असे आमचे व्यवसाय होते. आणि मग त्यांनी मला हे सगळं केलेलं, हे सगळं प्रोत्साहन आणि त्यांच्या ह्या सगळ्या केलेले त्यांचे हार्डवर्क म्हणा की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की नाही तू जा मुंबईला वगैरे. म्हणजे त्यावेळेस असं होतं ते की मुंबईला शिक्षणाला पाठवणं म्हणजे इट्स अ बिग डील. बरोबर. मग मी मुंबईला आलो. 3 वर्ष माझं DY पाटील इथे हॉटेल मॅनेजमेंट झालं. आणि खूप फनी किस्सा आहे की मी एकटा स्टुडंट होतो पूर्ण DY पाटीलमध्ये की तो मराठी मीडियममधून होतो. तर हो, आणि त्याच्यामुळे मला सगळेच ओळखायचे. मी पॉप्युलर होतो त्या गोष्टीसाठी. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट करतोय, त्याच्यात तुम्ही फ्रेंच शिकता, जर्मन वर्ड शिकता आणि तुम्ही मराठी मीडियमचे आहेत. कसं तुम्ही ते कोप केलं? कोप म्हणजे फर्स्ट इयरला तर भरपूर स्कोप झालं होतं माझं. माझ्यावरतीच कोपलं होतं ते. म्हणजे असं होतं की कॉलेज सोडून वगैरे वडिलांचाच व्यवसाय हाती घ्यायचा. नको बाबा याच्यात. नको हे. मग वडिलांनी मी विचारलं त्यांना, मी असं करतो, मला नाही, माझ्याकडून नाही होते. तर ते म्हणले काय होईल? म्हणजे मी फेल्ड होईल. किती वेळेला फेल्ड होशील? मला 1-2दा. तर तो टेन्शन नको घेऊ, मी इकडे सांगेन लोकांना डिग्री 5 वर्षाची आहे, 3 वर्षाची नाही ही डिग्री. क्या बात आहे. म्हणजे असा हा सपोर्ट होता, एवढ्या लेवलचा सपोर्ट. हो हो. म्हणजे मला चांगलं आठवतं की मी रडत होतो एकदा फोनवरती की तो आपले पैसे वाया जातील. कारण की हॉटेल मॅनेजमेंटची फीज तेव्हा पण आणि आत्ता पण ही इंजिनियरपेक्षा 2 पटीने जास्तच असते. बरोबर आहे. म्हणजे मला चांगलं आठवतं, माझे भाऊ इंजिनिअरिंग करायचे, 30-35 हजार फीज भरायचे आणि माझे आई वडील माझी 90,000 रुपये फीज भरायचे. आणि खेडेगावातल्या कुटुंबातून मध्यम आलेलो आपल्याला एवढी रक्कम आणि ते पैसे वेस्ट नको जायला, त्यांचे मेहनतीचे पैसे, म्हणून ते वाटायचं. मग जेव्हा असा सपोर्ट आल्यानंतर मी फ्री झालो की वडिलांची जर एवढी इच्छा आहे मग मी काय, मला तर प्रयत्नच करायचे. मग असं ते कॉलेज कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मग कॉलेज मला खूप हसायचं, कारण की हॉटेलमेंट झालं की माणूस बाहेर जातो, हे सगळ्यांचे स्वप्न होते तिथे. आणि सगळी मुलं ट्राय करायची. माझा एक मित्र आहे, त्याच्याबद्दल सांगायला खूप आवडेल मला, जितेश वैती नावाचा. तो मला असा भावासारखा होता तिथे. तर माझी काही इच्छा नव्हती की आणि इच्छा सांगण्यापेक्षा माझं असं काही काम होईलच आणि मला विजा लागेल असं काहीही माझ्या असे काही नाही. आणि गुण पण नव्हते, एवढं इंग्लिश येत पण नव्हतं मला. पण त्याची इच्छा आईवडिलांवर त्यांनी माझ्या बात केली की नाही, मी याला पाठवणारच, मी याचं काम करणारच.
तर मी त्याच्यासाठी तो इंटरव्ह्यूला गेलो आणि पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये माझं झालं आणि जे इंग्लिश मिडियमचे होते ते सगळे बिचारे राहिले. तेव्हा खूप वाईट वाटतं आणि त्याच्यामुळे मी भरपूर चर्चेत आलो होतो कॉलेजमध्ये की माझं झालं, कोण बिलीव्हच नव्हतं करत. एकमेव मराठी त्याचंच झालं आणि आले बाबा काही माझे मित्र पण आले माझ्याबरोबर, तर बरेच लोकांचं, कारण आम्ही जवळजवळ 350 मुलं होतो. त्याच्यामध्ये तेवढ्या लोकांच्या ॲप्लिकेशनमध्ये आमचे फक्त 49 स्टुडंटचेच विजा झाले होते. अरे वा. हां, तर असा प्रवास अमेरिकेचा सुरू झाला. मग आल्यानंतर न्यूयॉर्कला आल्यानंतर तिथून फ्लाईट चेंज करायची, मग पुन्हा कॉल जितेशला की बाबा कसं रे फ्लाईट कशी घ्यायची म्हणजे इथून सुरुवात होती. मग आलो असं कसा मी ऑर्लँडोला आलो आणि हो, आणि माझा पहिला जॉब मॅकडॉनल्डमध्ये होता आणि मला प्राऊडली फील होतं की मॅकडॉनल्ड ही चीप, म्हणजे लोक असे विचारतात की इथं चीप जागा आहे का काम करण्यासाठी. मी सांगेन नाही आहे, खूप मोठी जागा आहे, त्यांचे स्वतःचे मॅनेजमेंट प्रोग्राम वगैरे आहेत. तर माझ्यासाठी ते चांगलं करिअरसाठी होतं आणि मी तिथे असिस्टंट मॅनेजर म्हणून पण काम केलं आहे. तर मला ते खूप प्राऊडली फील होतं की मला इंडियन माणसाला तिथे ॲज अ मॅनेजर म्हणून काम करायची संधी मिळाली. तर तो माझा प्रवास. आणि मग मी हळूहळू 3 वर्ष मी मॅकडॉनल्डला केल्यानंतर हळूहळू माझा मग विजाचा प्रवास की पुढे एक्सटेन्शन कसं करायचं. मग मी इंडियन रेस्टॉरंट्सला काम करायला लागलो. तर हे सगळं चालत असताना बरेच वर्ष गेली याच्यामध्ये. मी माझं पहिलं रेस्टॉरंट सांगायला गेलं तर मी 2016मध्ये मी एक ट्राय घेतला होता स्वतःसाठी ॲज अ पार्टनरशिपमध्ये. तर ते चांगलं होतं. मी अवघ्या $30-35 हजार मध्येच रेस्टॉरंट ओपन केलं होतं. तो माझा चॅलेंज. कुठे होता ते हॉट स्प्रिंग अर्कान्सासमध्ये. मग ह्या प्रवासामध्ये काय होतं माहिती आहे का राहुल, की आपण इकडे राहतो, आपण मेहनत करतो, हे आपलं काम आहे. पण आईवडिलांना ज्या खस्ता पोचतात ना इंडियामध्ये किंवा आपल्या फॅमिलीना, म्हणजे आता नातेवाईक माझे खूप चांगलेच सगळे, मी कोणाबद्दल वाईट नाही बोलत, पण बोचणारी जी लोक आहेत तो तिकडेच राहिला, तो येणारच नाही, त्यांना जे कोलॅप्स ते तिकडेच राहिलेलं आहे, लग्न केलं आहे का त्यांनी, हे भरपूर प्रश्न, म्हणजे तुमच्याकडे लक्षच नाही. पण माझे वडील, त्यांची पर्सनॅलिटीच एका अशा वाघासारखी होती. तर मला नव्हतं टेन्शन काय की कोण नाही बघायला माझ्या आईवडिलांकडे. माझे वडील इनफ होते की ते स्वतःचं गाव आणि स्वतःची फॅमिली सांभाळू शकतात. तर म्हणजे आणि त्यांचा सपोर्ट असायचा, आमचा ठीक आहे, तुझं बघ, तुला जेव्हा दिवशी तिथे ज्या क्षणाला त्रास वाटेल ना त्या क्षणाला तू ते रिटर्न ये, तुझ्यासाठी आपले घराचे दरवाजे नेहमी ओपन आहेत. मग असा सपोर्ट असल्यानंतर मला इकडे काहीच प्रॉब्लेम नव्हता की कुठली रिस्क घ्यायला किंवा कामं करायला, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पैसे दे की बाबा पैशांचं घेवण देवण असं कधीही त्यांनी, म्हणजे असं कधीच कुठलंच प्रेशराईज नव्हतं मी. आणि वयवर्ष माझं 20च असेल तेव्हा मी आलो होतो. तसं खूप चांगला टाईम होता तो. तर आता थोडंसं फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे तुमची. हो हो. म्हणजे एकदम यंग असताना तुम्ही अमेरिकेत आले. हो हो. आणि तुम्ही मराठी मीडियम मधून. ओके. मध्ये एक वर्ष मला इकडे इंग्लिशही येत नव्हतं. ते कसं म्हणजे ट्रान्झिशन एकदम. ऍक्च्युली मी तेव्हा एक शिकलो ही गोष्ट की इंग्लिशला असं काहीतरी मोठं मानू नका, हे येत नाही मग माझं काही आयुष्य होणार नाही, आयुष्यात मला काय येणार नाही. इंग्लिश ही जस्ट भाषा आहे, ते चणे फुटाने खाल्ल्यासारखी येते. ओके. त्याच्यामुळे तुमचा बिझनेस की तुमची ग्रोथ किंवा तुमचं शिक्षण इंग्लिशमध्ये नाही झालेलं म्हणजे तुमचं काय होणार नाही, हे सगळं डोक्यातून काढून टाका. मला एक म्हणजे जर तुमचं माध्यम लोकांपर्यंत पोहोचतो ना, तर मला पेरेंट्स लोकांना हा एक मेसेज देऊशी वाटतो की त्या रेसमध्ये नका टाकू त्या मुलांना, त्या इंग्लिश मिडियमच्या वगैरे. स्पेशली इंडियातले लोक जर बघत असतील ना, मी खूप सरप्राईज होतो. आता मुलांचं बघतो की त्यांच्या डोक्यावरचे टास्क दिलेत, A+मध्ये यायचं, तू काहीतरी, तुला सिंगिंग पण आली पाहिजे, तुला नाचता पण आलं पाहिजे, इंग्लिश पण आलं पाहिजे. इंग्लिश मिडियममध्ये शिकून इंग्लिश येत नाही, हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. कॉन्फिडन्सने जर तुम्ही शिकायचा प्रयत्न केला तर ती भाषा पण तुम्ही आरामात शिकू शकता. त्यांना सगळेच म्हणतात की कॉन्फिडन्स आणा, पण तो कसा येतो हे मला सांगायला एक आवडेल. कॉन्फिडन्स सगळ्यांमध्येच आहे दादा, सगळ्यांमध्येच. माणूस हा माझ्यासाठी ते त्याचा IQ मोजतात ना, तर मी त्याला बिलीव्ह नाही करत. ठीक आहे ना, सगळ्यांचेच IQ सेम आहेत माझ्या हिशोबाने. कॉन्फिडन्स येण्यासाठी तुमची आजूबाजूची परिस्थिती, तुमचे मित्र, तुमचे आईवडील हा मेन फॅक्टर आहे. आईवडिलांनी जर कॉन्फिडन्स मुलांमध्ये भरला ना, मी तुम्हाला सांगते जगात कुठलीच ताकद नाही की त्याचा कॉन्फिडन्स खाली येईल किंवा तो डिप्रेसमध्ये जाईल. हे म्हणजे लग्नाच्या अगोदरची बात करतो, लग्नानंतर कॉन्फिडन्स आपल्या बायकोच्या हातात जातो, बरोबर, तुमच्या पार्टनरच्या हातात जातो. तोपर्यंत तरी आई वडीलच तुमच्यात कॉन्फिडन्स भरतात. खरी गोष्ट म्हणजे बेस जो असतो, पाया, तो आई वडीलच आहेत.
ओके, तर मग इंटरेस्टिंग. मग तुम्ही इथे आले, इथे तुम्ही मग काही काही रेस्टॉरंट्स मध्ये हो काम केली. भरपूर. माझं पहिलं रेस्टॉरंट होतं इंडियन रेस्टॉरंट ब्लूमिंग्टन इंडियानामध्ये, जिथे IU नावाची युनिव्हर्सिटी, इंडियाना युनिव्हर्सिटी खूप पॉप्युलर आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझा. मग अशा तुम्ही वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये? नाही, जास्त मी जॉब नाही केले, पण मी मग मला जेव्हा कुकिंगचा अशी आवड निर्माण झाली की नाही, हेही मला कसं, मी पहिले फ्रंट करायचो, मग त्याच्यामध्ये तुमचं हॉस्पिटॅलिटी, लोकांबद्दल कसं बोलायचं काय, मग ते मला खूप इझी जायचं. आणि मग मी स्वतःच सुनीलला रिक्वेस्ट करायचो की मला किचनमध्ये पण एंट्री दे रे बाबा, मला शिकायचं आहे सगळं. की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कसा आला हे इंटरेस्टिंग आहे माझं. म्हणजे तुम्हाला मी आता गावाकडे सांगितलं ना, ते तिथे काही नव्हतं. म्हणजे आत्ता मला नाही माहिती की हॉटेल मॅनेजमेंट किती पॉप्युलर आहे आमच्या तरी भागामध्ये, ठीक आहे ना. पण त्यावेळेस असं हॉटेल मॅनेजमेंट मी कुठेही कधी ऐकलं नव्हतं की असाही कोर्स असतो. 12वी झालो, माझं कॉमर्समध्ये मी 12वी कंप्लीट केली. मग आमच्याकडे एक ट्रेंड आला होता की DED करायचं की चांगली नोकरी मिळते, म्हणजे नोकरी मिळू शकते आणि चांगलं आणि चांगली छोकरी पण भेटते, म्हणजे हा ट्रेंड होता. मग त्याच्यासाठी ते डोनेशन वगैरे त्याच्यासाठी हे प्रिपेअर झाले घरचे. मी स्वतःला विचारायचो की बीइंग टीचर, मी एवढा खोडकर माणूस, माझ्याकडून शक्य नाही, पण आता काहीच राहिलं नाही मला, मग हे करूया आपण. असं करण्यासाठी तिथे फॉर्म घेण्यासाठी ठाण्याला आणि पालघरला जव्हार म्हणून एक जागा आहे आमच्याकडे, तिकडे अशा लाईन लागतात. म्हणजे तुम्हाला रात्री 12 वाजता 1 वाजता जावं लागतं. आमच्या मागे जो माणूस होता ना लाईनमध्ये, रात्री अंधारात दिसत नव्हतं, तर तो जो माणूस होता ना तो UK रिटर्न होता. मग मी त्याला विचारलं तुम्ही काय करता? बोलते मी हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं आणि मी UKला असतो. मग आमचा इंटरेस्ट वाढला त्याच्यामध्ये की याच्याकडून याची स्टोरी ऐकायची. नाही, आपल्याला काय करायचं माहिती नाही, पण याची स्टोरी ऐकायची. मग UK कसं असतं वगैरे हे ते इंटरेस्ट वाढला. ते मग त्या 3-4 तास गप्पा त्याच चालल्या. मग त्यांनी मला सांगितलं की माझा इंटरेस्ट बघून सांगितलं की तू का नाही हॉटेल मॅनेजमेंट करत? अरे मला हे असे मार्क्स आहेत, मला फर्स्ट क्लास होता मला, पण मराठीमधून. बोलतं असे काही रूल नाही आहे, तू हॉटेल मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन घेऊ शकतो. मला तिथेच त्यांनी 3 कॉलेजची नावं दिली, DY पाटील, भारती विद्यापीठ आणि दादर केटरिंग. तो फॉर्म घेतला, बॅगेत टाकला आणि पहिली धाव टाकली DY पाटीलला. तिथे गेल्यानंतर लकीली पहिलाच प्रोग्राम आला होता की बाई डिग्री प्रोग्राम चालू होतो, 3च वर्षामध्ये डिग्री प्रोग्राम. आणि मी हॉटेल मॅनेजमेंट करणारा तरी माझ्या भागातून मी पहिलाच. वा. तर म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, त्या दिवशी जेव्हा तुम्ही तो DEDचा फॉर्म घ्यायला त्या रांगेत लागले, तेव्हा तुम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की एक माणूस असा भेटेल आणि ते तुमच्या आयुष्याचं पूर्ण. हो, कारण तुम्ही DED आणि हॉटेल मॅनेजमेंट हे कम्प्लिटली डिफरंट राऊट आहेत. मग हा इकडचा प्रवास अमेरिकेतला, मग ते मॅकडॉनल्ड्सचं करिअर संपलं, म्हणजे मी सोडलं. मग मी आता अजून पुढे करायचं. मला एक सांगा की विजा जो तुम्ही आले इथं, तो कुठला विजा होता? तो जेवण विजा होता. जेवण विजा. तो तुम्हाला 1 वर्षाचा इकडे वर्क एक्सचेंज प्रोग्राम असतो. मॅकडॉनल्ड्स पासून सुरुवात केली, नंतर इंडियन रेस्टॉरंटच्या किचन मध्ये. हो. पण या प्रवासातून ओनरशिप कडे जायचं किंवा वळायचं हे आधीपासूनच स्वप्न होतं का? म्हणजे ओनरशिप कसा झाला? ओनरशिप म्हणजे कसं होतं माहिती आहे का, आता तुम्हाला राहुल भाऊ, की गावामध्ये वडील पाटील, बरोबर, नेहमी घरामध्ये माणसं कामाला. तर इथं बोलतात ना की एक मॅनेजमेंट प्रकार जो असतो ना, तो लहानपणापासूनच बघितलेला. तर कुठेही गेलो ना तर ती पटकन छाप पडून जाते. म्हणजे असं नाही की आपला दबाव म्हणा, असं नाही काय प्रकार, की माणसांबरोबर काम कसं करायचं हे नॅचरली माहिती. हॉलिडे माझा पहिला हॉटेलचा जॉब आणि खूप मस्त केलं मी. त्यांनी मला सगळ्या ट्रेनिंग, म्हणजे फ्रंट डेस्कपासून हाऊसकीपिंग, तर मला तिथेच त्यांनी जनरल मॅनेजरची ऑफर दिलेली. तर माझे GM माझ्याबरोबर भरपूर क्लोज होते, त्यांनी मला भरपूर ट्रेनिंग दिली होती. तर मी बोललो की नाही, मला इथे नको आहे कुठे, मी पुढे प्रवास सुरुवात करेन. मग मी पुन्हा हॉटेल इंडस्ट्रीकडे बोललो, रेस्टॉरंट सोडलं आणि मग मी हॉटेल्स. मग तो माझा प्रवास असा करत करत मी विंदमचा जनरल मॅनेजर, दॅट वॉज माय लास्ट पोझिशन. भरपूर गोष्टी बघायला भेटल्या की गुजराती लोक कसं काम करतात, कसे पैसा कमावतात किंवा कसे पुढे जातात, बँकिंग कशा चालतात. मग देन मी प्रिपेअर होतो की आपणही बिझनेस करू शकतो. आपण यांचे जर 15-16 चालवतो तर आपलं 1-2 आपण तर स्वतःच चालू करू शकतो. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही जबाबदाऱ्या. हो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं ना की अव्वल म्हणजे की जेव्हा मी मॅकडॉनल्डपासून सुरुवात, किंवा इवन मी हॉलिडेजचा
काम करत होतो किंवा विंदमची जनरल मॅनेजरची पोझिशन पर्यंत होती ना, मला कुठली लाज नाही आहे की झाडू मारायचं सांगितलं तोही माझा पार्ट ऑफ द जॉब म्हणा, किंवा 4 लोकांना कामं लावायला सांगितली तोही माझा पार्ट ऑफ द जॉब. मला आवडतं सगळं करायला. आणि हॉस्पिटॅलिटी काय आहे की बाबा क्लीन एन्व्हायरमेंट कसं बनवायचं एखाद्या जागेवरचं, किंवा लोकांना मोटिवेट कसं करायचं, हाच तर एक ठेवा आहे की लोक माझ्याकडे काम करतात का, तर त्यांना मी असं ट्रीट नाही करत की मी तुम्हाला पैसे देतो म्हणून तुम्ही माझ्याकडे काम करता, असं नाही. मी स्वतः साफसफाई करतो. मग कधी जर बिझी झालं तर मला नाही काही वाटत की माझं रेस्टॉरंट आहे, मी स्वतःही टेबल साफ करतो. कामाला कमीपणा नाही लेखला पाहिजे. काम हे कामच असतं, ते कुठल्या लेवलला करा आणि ह्या लेवलला करा, ते कामच आहे. अमेरिकेमधलं जे पण हॉटेल बिझनेस किंवा हॉटेल लॉबी जर म्हणाल तुम्ही, तर आपल्या भारतीय कम्युनिटीमधले गुजराती लोक किंवा जो पटेल समाज जो आहे त्यांनी त्या पूर्ण इंडस्ट्रीवर कब्जा केलेला आहे अमेरिकेमध्ये. कब्जा म्हणजे त्यांचं हार्डवर्क आहे साहेब, त्याच्या मागे त्यांचं हार्डवर्क आहे. खूप मेहनत करतात पहिली गोष्ट. आणि तू काही नाही याच्या मागे, फॅक्ट खूप हार्डवर्क आहे, फक्त मेहनत आहे. म्हणजे आणि हे लोकांचं का त्यांना बाकी आपली लोक का नाही, तर याच्याबद्दल बोलायचं असं झालं तर हा विचार करा, आत्ता कुठे आपली मराठी माणसं यायला लागलेत अमेरिकेत. मी सांगितलं माझे आजोबा अमेरिकेत राहतात, तर ते काहीतरी चुकीचं सेंटेन्स घडेल, तर ते लोक इझी बोलतात की त्यांचे दोन जनरेशन अमेरिकेत गेलेत. तर मग हा पुढे आणि त्यांनी ती मेहनत केलेली, आज हे सगळं आपण बघतो. तेव्हा त्यांचे छोटे मोटल्स, मग आता त्यांचे मेरिट का नको, कारण का त्यांची मेहनत आहे. आणि ऑफकोर्स ते एकमेकांना मदत करतात, ही चांगली गोष्ट आहे. कुठलाही बिझनेस म्हणा, मला एक खूप सांगायला आवडेल तुम्हाला, हे कोणीतरी कुठल्या तरी बुकमध्ये लिहिलं असेल, पण हे माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की बिझनेस धंदा जो काही वर्ड आपल्याला यूज करायचा असेल तो टाकण्यासाठी पहिली डोक्यात कल्पना येते की आपल्याकडे कॅश किती आहे किंवा पैसा लागतो. बरोबर. हे जेव्हा डोक्यातून निघून जाईल ना, मी खूप अगेन्स्ट आहे या गोष्टीच्या. पण पैसा लागतोच की, पैसा लागतो दादा. मी काय सांगू तुम्हाला, एक रेस्टॉरंट टाकायचं आहे, पैसा लागणार आहे, मला इक्विपमेंट लागणार आहेत, मला माणसं, रिस्क सगळ्याच गोष्टींच्या तेवढ्याच आहेत सगळ्या. पैसा हा एक फॅक्ट आहे, त्याच्यामधला फॅक्टर आहे सगळ्या गोष्टींमधला. तशी माणसं गोळा करायची, तुम्हाला टेबल्स चेअर्स लागणार, तुमच्या आयडियाज खूप स्ट्रॉंग पाहिजेत. ज्या दिवशी तुम्ही आयडियाज घेऊन मी तर सांगेन की $0 पण घेऊन मार्केटमध्ये उभे राहिले ना, ओके, तुमचे डॉलर्स जमा होणार, का तुमचा पैसा तुमच्या आजूबाजूला जमा होणार, तुम्हाला इन्व्हेस्टर भेटणार. तुमच्या आयडिया स्ट्रॉंग असेल तर मग कुठे लागणार तुम्हाला पैसा, झाला की तुमचा बिझनेस उभा. आपल्याकडच्या लहान पोरांना म्हणा किंवा आपल्याकडे असं एक फार म्हटलं जातं की मराठी माणसाला धंदा जमत नाही. चुकीचं आहे ते. मराठी माणसासारखा स्मार्ट माणूस नाही. मराठी माणूस खूप हार्डवर्क करेल, खूप. जसा गुजराती माणूस मी सांगतो ना, त्याच्याच लेवलला मराठी माणूस हार्डवर्क करेल. माणसामध्ये फरक नसतो, पण मी सांगतो ना आपल्याकडे पण तशीच आहे. आपली मेंटॅलिटी तशी, फक्त दुसरा म्हणतो आणि मी तसं ऐकायचं, ते चुकीचं आहे. तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही काही करू शकता. मी सांगेन उद्या मला सर्जन व्हायचं, तुम्ही होऊ शकतो दादा. ते बरोबर आहे. ओके, म्हणजे ते एक डिफिकल्ट आहे, पण इच्छाशक्ती पाहिजे, ते होऊ शकतो. तर जसं मी आधी सांगितलं मित्रांनो, ऑस्टिनमध्ये जेव्हापासून तुळशी रेस्टॉरंट सुरू झालंय, मराठी लोकांमध्ये तर फार फेमस आहेच. सगळे आमचे मराठी मित्रमंडळी इथे येतात. महाराष्ट्रीयन जेवण जेव्हा पण आम्हाला हवं असतं, पण आपल्या भारतीय लोकांमध्ये पण तुळशी फार फेमस आहे. परवा मी इथे आलो होतो तेव्हा मला माझ्या ऑफिसमधला केरलामधला मित्र तो भेटला, जो इथला रेग्युलर कस्टमर होता, निर्मल, जो बोलला तो इथं फिश खायला येतो कारण तो केरलाचा आहे, तर ऑब्व्हियसली त्याला फिश आवडतं, त्याला तुमचं हातचं फिश आवडतं. तर तुळशी मागची प्रेरणा काय आणि तुळशीचा एकंदरीत प्रवास कसा झाला? तर तुळशी मग मी जेव्हा रेस्टॉरंट्स करत होतो माझे, मी पहिलं स्वतःचं रेस्टॉरंट्स, असं आई वडील आले होते अमेरिकेत पहिल्यांदा आले होते. ते माझी धावपळ बघत होते. मी जेव्हा GM होतो, माझं कॅलिफोर्नियाला येणं जाणं चालू असायचं. मग मी त्यांच्या पुढे एक प्रस्ताव मांडला की बसले होते, मला अशी माझी एक इच्छा आहे. तर बोलते तुला एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुला अनुभव आहे का या गोष्टींचा? बोललो हो, मी रेस्टॉरंटला काम केलं, मी कुकिंग पण करू शकतो. असं समज की कोणच नाही उद्या तुझ्याबरोबर कामाला, त्या दिवशीचं कसं काय तू सेल करणार, म्हणजे काय विकणार त्याची? मी बोललो 50 पैकी 5 आयटम विकणार, पण चालू राहणार सांगितलं. मग बोलतो कर. एकदा थाप पडल्यानंतर मग आपण थोडं थांबायचं असतं, मग आपण धावायचं असतं. हां, लिटरली तुम्हाला सांगतो की माझं पहिलं रेस्टॉरंट 1 ऑगस्टला मी लीज साईन करतो.
आम्ही 17 ऑगस्टला रेस्टॉरंट ओपन करतो. तर 1 ऑगस्ट कुठलं वर्ष होतं ते? 2018. 1 ऑगस्ट 2018ला लीज साईन केली आणि 15 ऑगस्ट म्हणजे आपलं स्वातंत्र्य दिनच्या दुसऱ्या दिवशी रेस्टॉरंट ओपन झालं. त्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये मीच सगळं श्रेय घ्यायचं हे चुकीचं आहे. माझ्याबरोबर असणारे माझे कलिग्स, रेस्टॉरंट लिटल रॉक, आर्कान्सास. हो. मग तिथून हळूहळू तुम्ही मग ते मग लगेच एक बँक्वेट हॉल झाला आणि 2019मध्ये फेब्रुवारीमध्ये अजून एक दुसरं रेस्टॉरंट आलं. कुठे? तिथेच लिटल रॉकलाच, एशियाना नावाचं. आणि मग 2019च्या एंडला अजून एक सॅफ्रॉन ओपन केला आम्ही फेटविल नावाच्या त्याच्यामध्ये. त्याच एरियात? नाही, तिथून 2 तासावरती होतं. मग ते झाल्यानंतर म्हणजे तो प्रवास असाच चालू झाला. मग रेस्टॉरंट्स, मग बेकरी आली, पुन्हा अजून एक रेस्टॉरंट्स रॉजर्स नावाची, तिथे आपलं वॉलमार्टचं हब आहे आर्कान्सासमध्ये. तर तिथे आपले भरपूर इंडियन आहेत. तर त्या साईडला पण आपण ते मस्त होतं लोकेशन, म्हणजे एका लेक व्ह्यू प्रॉपर्टी वगैरे भेटलेली मला. ते झालं. त्याच्यानंतर मी एक शुगर मामा नावाची बेकरी ओपन केलेली. मग तिथेच ते झाल्यानंतर मग ग्रॉसरी स्टोअर ओपन केलं. असे एव्हरी इयर माझं टार्गेट होतं 1 ते 2 बिझनेस ओपन करायचेच. असं नाही काही सगळेच सक्सेसफुल झाले असं नाही. काहीमध्ये मला ड्रॉबॅक पण मिळाला, पण ठीक इज ओके. वॉज अ गुड एक्सपिरियन्स की बाबा आपण कुठे चुकलो ते शिकायला भेटलं. आता चुका पुन्हा होणार नाही. ते फार महत्त्वाची गोष्ट मित्रांनो. म्हणजे अशा ॲटिट्यूडने धंद्याकडे बघायला पाहिजे की तुम्ही सगळेच तुमचं सक्सेस होणार नाही, पण तुम्ही लॉसेस कुठे कट करून कुठे आयुष्यामध्ये जसं तुम्ही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ते तुमच्याकडे असतं ना टेस्टिंग, काय बोलतात ते, टेस्टिंग. बरोबर. तसं हे आमच्यामध्ये हे सगळं टेस्टर ट्राय करत राहायचं, नेवर नो कुठे क्लिक होणार. मग ते शिकत राहायचं याच्यामध्ये. मग आता शेवटचं ग्रॉसरी स्टोअर होतं, तर त्याच्यामध्ये एवढं आम्हाला प्रॉफिटेबल नव्हतं आणि ते 2-3 महिनेच झालं होतं त्या गोष्टीसाठी. मग मला एक अपॉर्च्युनिटी आली की माझे ते सगळे बिझनेसेस, एक मला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर मिळाला की ही विल बाय इट. आणि मला पण अशी अपॉर्च्युनिटी पाहिजे होती की आपण आता तयार आहोत बिग सिटीसाठी. मग मी तो असा सगळा प्रोजेक्ट सोल्ड केला आणि मी सॅन अँटोनियोला मूव्ह झालो. सॅन अँटोनियोला मूव्ह म्हणजे असं सॅन अँटोनियो तुम्ही विचाराल म्हणजे का सॅन अँटोनियो, तो पहिला एक जॉब झाला होता फक्त, पण मी तिकडेच असंच फिरायला आलेलो. आणि इन बिटवीन माझं लग्नही झालं होतं. ओके, धनश्री बरोबर. तीही अमेरिकेत आलेली आणि चला ना थोडासा ब्रेक घेऊया असं तिच्या नावाने मी तो ब्रेक घेतला आणि ते विकलं. धनश्रीला घेऊन चला. पण आता कसं आहे माहिती आहे का, एकदा तुम्ही ह्या इंडस्ट्रीत आले ना बिझनेसच्या, तुम्ही शांत बसत नाही. डाऊनटाऊन वगैरे दाखवल्यानंतर मी हळूहळू आपले बिझनेसेस कुठे आहेत, डील्स कुठे आहेत, हे टाऊन फिराय आजूबाजू. ते काय सॅन्डो चल ना घरी, थांब ना 2 दिवस, आपण अजून 2 दिवस थांबूया. मग मला ती जागा भेटली ना, हे छान आहे, तर इथे आपण दुकान टाकायचं. त्याच्यामध्ये असताना आईचा कॉल तिकडनं की एकादशी येते, तुला करायचं असेल तर मग हा दिवस चांगला आहे म्हणजे. हां, पण पहिलं ती आई 10 दिवसावरच येते ग, ते नाही मला माहिती. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही ओपन केलं त्या दिवशी, चालू झालं आणि छान होता तो एक्सपिरियन्स. आणि मी फ्री झालो होतो. दुकान, मला काहीच जॉब नव्हता राहिलेला. त्या दुकानामध्ये माल येतोय आणि माल जातोय, माझा जॉब काहीच नाही. माणूस त्याच्यात पण मी एक छोटंसं रेस्टॉरंट चालू केलेलं, वडापावचं वगैरे. मग धनश्री पण माझ्या शोल्डर टू शोल्डर माझ्याबरोबर. धनश्री पण MBA. तर आम्ही डाऊनटाऊनला असं फिरत असताना तर मी आपल्या रिव्हर सेंटरवरती तिकडे मॉल आहे, अलामा मॉलच्या तिथे फिरत असताना ते दुकानांमध्ये काहीतरी आईस्क्रीम घ्यायला गेले होते लोक. तर एक दुकान आम्ही असंच बघितलं आणि तो असा सॅड बसला होता. मेक्सिकन असेल तो, काही भाषा मला काही कळत नव्हती त्याची आणि त्याला काही इंग्लिश येत नव्हतं. मग मी थोडं ट्रान्सलेट वगैरे करून त्याला विचारलं का बाबा सगळ्या दुकानांमध्ये लोक आहेत, तू का शांत बसला आहे. तर त्याला राग आला. तर तू चालव ना मग. तर मला त्यांनी ते लिहून पाठवलं, पुन्हा मला रिप्लाय दिला का तू ये ना मग. अरे मला एवढा काय रागावतो. म्हटलं हो. म्हटलं उद्या येऊ का. मी विचारलं. तर ये. मी थोडंसं जेवण कुक केलं, आपलं चना मसाला, पालक पनीर, आणि गेलो घेऊन आणि झाला बिझनेस तिथे. त्यांनी माझ्या हातात चाव्याच दिल्या की हे घे. पैसे दिले त्यांनी, मागितले नंतर दुकानाचे, पण त्यांनी मला बिझनेसच देऊन टाकला. इथं विकतो म्हणजे इथे चालू कर तुझं जेवण. ते माझं पहिलं टिक्का हाऊस चालू झालं पुन्हा टेक्सासमध्ये आल्यानंतर. ते तर टिक्का हाऊस चालू झालं. मग आता तिथे बाजूलाच आपलं एक मेक्सिकन पण आहे, सेम कन्सेप्ट आहे. आणि इकडे दुकानामध्ये पण एक होतं, त्याच्या बाजूला एक तुलसीच नावाने रेस्टॉरंट चालू केलं, हे चालू केलं. मग पुन्हा मी रेस्टॉरंट साईडलाच ओळखलो. अशी ही तुलसीची. तर तुलसी हे नाव जेव्हा मी सगळं करत होतो तर इन बिटवीन कोविडमध्ये माझे वडील गेले.
तर कसं आहे की आपण काय आता असं आपण असा ग्राफ म्हणजे पैशांचा ग्राफ नाही, पण आपण आयुष्यामध्ये असं मोठं होत असताना एक कळतं आपल्याला की फक्त आपणच पैसा कमवायचा का, आपले रूट्स कुठे आहेत हे सगळ्या अशा आठवणी येतात हळूहळू. म्हणजे एका पॉईंट अगोदर आपण शिक्षणाच्या फेजमध्ये असतो, मग आपण बिझनेस डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये म्हणा किंवा एखाद्या नोकरीच्या लोक याच्यामध्ये असतात, पण नंतर कुठेतरी स्टेबल झाल्यानंतर ती आठवण येते, आता बाबा लग्न पण झालं आहे, आता अजून पुढे काय, अजून म्हणजे आयुष्य ते पुढं चालणारच आहे, पण आपले रूट्स कुठे आहेत. तर मग तेव्हा अशी मला एक अशी आयडिया आली की आपण या समाजासाठी काय करू शकतो का. आपण आता आई वडील अंगणवाडी सेविका, वडील पोलीस पाटील, म्हणजे त्यांच्या हिशोबाने त्यांनी जी समाजसेवा केली त्यांचं ठीक होतं, माझ्याकडून काय. तर एक तुलसी फाउंडेशन, माझे एक मित्र आहेत कन्हैया म्हणून, तर त्यांनी आणि म्हणजे असं बसून आमचं असं ठरलं की बाबा तुलसी फाउंडेशन आपण ओपन करूया. आणि तुलसी फाउंडेशनला म्हणजे आमचा असा कन्सेप्ट आहे की अजून तो म्हणजे की अजून डेव्हलप झाला नाही, पण आमचे त्याच्यामागचे गोल असे आहेत की तुलसी नावाने रेस्टॉरंट्स ओपन करायचे आणि जो कोणी ते एक मील खाईल ना, ते एक मील इंडियामध्ये किंवा आपण एखाद्या NGOला कुठेतरी सपोर्ट, नॉट ओन्ली इंडिया. आता आपण ना तुमचं थोडंसं महाराष्ट्रीयन बफेबद्दल बोलूया. तुमचा महाराष्ट्रीयन बफे फार फेमस झाला आहे, सगळ्यांना आवडतोय. तर ती कॉन्सेप्ट कशी आली. कॉन्सेप्ट म्हणजे आता बघा की 1 वर्ष झालं मी सॅन अँटोनियोमध्ये होतो. मी इकडे खूप कमी यायचो. हे लोकेशन आपलीच मुलं सांभाळायची, सगळे आपले एम्प्लॉई म्हणा. तर असं नाही की त्यांच्या काही कंप्लेंट आहेत, फक्त माझा हा तिथे टच नव्हता. त्याच्यानंतर अभिजित आपला मॅनेजर आहे, तर तो आत्ता इंडियातून जाऊन आला ह्या मेमध्ये. आणि तो आल्यानंतर म्हणजे काहीतरी कन्सेप्ट करायची ही इच्छा माझी पण होती, पण तो आल्यानंतर त्यांनी मला एक जस्ट बोलतात ना की ते पुश केलं ते बटन की आपण असं महाराष्ट्रीयन चालू करायचं का. मी पहिल्या क्षणाला म्हणालो ऑफकोर्स यस, का नाही. मग चॅलेंजेस होते की कसं करायचं, काय करायचं. आमच्या आई तर इकडे आहेतच, त्याला चॅलेंजेस सगळ्या रेसिपी सगळ्याच भेटून जातील आपल्याला. तर मग पहिली गोष्ट कशी काय आणायची, मग आई पटकन बोलली पुरणपोळी. मी तुम्हाला पुरणपोळी बनवायला दाखवणार, ॲक्सेप्ट. मग असाचा मेनू लिहायला घेतला. मग शेफ आहेत आपल्याकडे, हरेश शेफ आहेत, ते म्हणजे मी पांढरा तांबडा आणणार. मग अभिजित म्हणतात मी मिसळपाव सोलकडीच्या रेसिपी मी का आणणार, पुण्याचा आहे त्याच्या. मग अशा या गोष्टी कनेक्टेड होत गेल्या. आपल्याकडे शेफ आहे, केरलाचा शेफ आहे, तो एक्सायटेड झाला. मग तो सांगतो मी फिशच्या गोष्टी करणार, कारण तो केरलाचा आहे. मग त्याला मी सांगितलं बाबा आम्हाला रव्यातली फ्राय लागते. तो बोलते नो प्रॉब्लेम. त्यांनी रव्यातली आम्हाला टेस्ट दिली. ते लोक राईसमध्ये करतात वगैरे. मग आपण रवा आणि राईस दोन्ही मिक्स करतो. मग अशा सगळ्या गोष्टी जुळत गेल्या. मग आता आई आहे की आम्हाला मग भाकरी बनवायचं चॅलेंज होतं. मग त्याची ट्रेनिंग अजूनही चालू आहे, पण आई येते कधी कधी, ती दाखवते. हो हो भाकरी. ॲक्च्युली थोडंसं ना ज्वारीच्या पिठाचा प्रॉब्लेम आहे इकडे, तेवढं प्रमाणात भेटत नाही. तर मग आम्ही त्याला सबस्टिट्यूट तांदळाची भाकर देतो, पण आम्हाला ठेवायची जी ज्वारीची भाकरी ठेवायची. पिठलं आहे आपल्याकडे. हो. मग तो कन्सेप्ट मग पहिल्यांदा आपण बफेला ट्राय करून बघू. बफेला लोकांनी जर आवड दाखवली तरच हा मेनू बनणार, म्हणजे पुढे आपण मेनूवर देणार. तुम्हाला माझं 3 टाईम जे लोक येतात ना ते 3 टाईम वाढले. म्हणजे एवढे लोक मला असं वाटतं की वाट बघत होते की मराठी जेवण कुठे, की लोक ह्युस्टन आणि डॅलसमधून पण ड्राईव्ह करत आले. म्हणजे मी शॉकिंग झालो की लोक 2-2 तास ड्रायव्हिंग करून येतात ह्या जेवणासाठी. तर मग तर हा मेनू कम्प्लीटली ऑन मेनू आला पाहिजे आणि ऑनलाईन पण आला पाहिजे, की लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत की तांबडा आणि व्हाईट काय काय बोलतात ते. तसं आलं. कसं झालंय शेखर भाऊ माहिती का की बफे म्हटलं अमेरिकेमध्ये इंडियन बफे की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते पंजाबी बफेचं किंवा साऊथ इंडियन बफेचं. ओके, बरोबर. ते खाऊन खाऊन लोकांना आला बीट. लोकांना पाहिजे व्हरायटी. बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा लोकांना कळलं की अरे महाराष्ट्रीयन बफे पण येतोय, लोक डेफिनेटली रिस्पॉन्स देणारच. आणि मी ते जेव्हा तुलसीमध्ये आलो ना, तुलसी फक्त इंडो चायनीज फूड मुळेच एवढं दिवस टिकलं. आणि त्याच्यात आता मला हे महाराष्ट्रीयनची कन्सेप्ट ॲड ऑन झाले. तर आता आमचा बफे प्लस इंडो चायनीज फूड. तुम्ही कधी आपलं म्हणजे मुंबईचं जे चायनीज फूड आहे ते फेमस, म्हणजे मलाही आवडते किंवा लोकांनाही आवडतं. आपल्या महाराष्ट्रीयन बफेमध्ये पनीर बटर मसाला हवा का, त्याच्या कारण की एखादी ट्रेडिशनल भाजी. पण मला कळतंय तुमचं. ओके, ते आमचं पर्सनली त्याच्यामागे असं आहे की कसं आहे की आपण फक्त महाराष्ट्रीयनच नाही करत ना. फॉर एक्झाम्पल आता
तुमचीच फॅमिली घ्या, एक एक्झाम्पल, 2 ॲडल्ट आहेत, 2 किड्स आहेत, बरोबर. तुम्ही महाराष्ट्र मस्त तांबडा रस्सा मस्त मस्त हात मारला, तुमच्या किड्सनी काय करायचं, त्याला तर ते समजा ते स्पायसेस नाही पटले उद्या, तो रस्सा नाही पटणार, मग त्यांचं आवडतं काय, पनीर. त्यांना आवडणारी ग्रेव्ही कुठली, पनीर बटर मसाला, मखनी, हे त्यांच्या आवडतं. बिझनेस कॅल्क्युलेशन. त्याच्यामागे हा एकच येतोय, तो आम्हाला काय भेटत नाही म्हणून आम्ही बनवत असं नाही. एखादा म्हातारा माणूस असला किंवा एखादा लोकल माणूस असला, अमेरिकन माणूस असला, उद्या त्याला नाही पटलं, ते त्यांनी पैसे तर भरणार, आम्ही तर पैसे पण घेणार, म्हणजे मग त्यालाही काहीतरी एन्जॉयमेंट झालं पाहिजे ना त्याचं. पण ती ग्रेव्ही, पनीर बटर मसाला, बटर पनीर मटर मसाला जो आहे तो खूप पॉप्युलर आहे, म्हणून आम्ही तो बफेट ठेवतो. किंवा तुम्ही, आम्हाला आवडेल, तुम्ही ऑनलाईन किंवा तुम्ही आमच्या फेसबुक पेज म्हणा किंवा आमच्या व्हॉट्सअप पेजला तुम्ही आम्हाला सजेशन द्या की भाऊ, डझंट मॅटर की आम्ही 4 लोक आहे, तुम्ही हेजिटेट होऊ नका, आम्हाला उद्या काळ्या वाटाण्याची उसळ खायला आवडेल, तर ते माझ्याकडे अवेलेबल इन्ग्रेडियंट्स आहेत, तर आम्हालाही आवडतं असं सजेशन घ्यायला, तर आम्ही तसंही करू शकतो. उद्या कोण नागपूरचा माणूस आहे, नाही मला सावजी खायला आवडेल, आम्ही ते करू बफेमध्ये, आम्हाला असं आवडतं चेंजेस करायला. शेखर भाऊ, बफे आपला बहुतेक 7 डेज असतो, पण याच्यामध्ये आम्ही काय केलंय, सोमवार ते शुक्रवार, मंडे टू फ्रायडे हा बफे आम्ही काय केलंय, थोडं लहान बनवलाय. म्हणजे बेसिक आम्ही 2 ॲपिटायझर, 2 व्हेज मेन कोर्स, 2 नॉन व्हेज मेन कोर्स, डाळ, बाकीचं म्हणजे तंदुरी चिकन वगैरे हे सगळं आलंच त्याच्यामध्ये. पण हा छोटा बफे केला आहे, कारण आम्ही इथे मंडे टू फ्रायडेला काय फॅमिली क्राऊड नसतो, तर आम्ही टार्गेट करतो ऑफिस क्राऊडला, त्यांना 1 ते 1.5 तासाचा ब्रेक असतो, तर बफे इज अ बेस्ट ऑप्शन की यावं, ग्रॅब करावं आणि खाऊन घेतं, तर तेच चालतं, म्हणून तो छोटा बफे. आणि त्याची कॉस्ट ही तशी कमी लावलेली. किती असते त्याची कॉस्ट आत्ता तरी $12.99 आहे. $12.99 मध्ये ऑस्टिनमध्ये बफे देणं इज अ बिग चॅलेंज. नाही, $12.99 म्हणजे $13 मध्ये एवढ्या गोष्टी. हो, तरी एवढ्या गोष्टी. आणि आपला विकेंडला जो बफे चालतो, आम्ही त्याला ग्रँड बफे म्हणतो, तो ग्रँड बफेमध्ये हे सगळं डबल होऊन जातं, सगळ्या गोष्टी मी म्हणालो ते. आणि याच्यामध्ये मग तवा वगैरे लागणार, पावभाजी लागणार, वडापाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात, ड्रिंक ॲड करतो. मग हा मी हो, चाटही असतं. हो, याच्यामध्ये मग आम्ही हा $16.99ला. तर लोक आम्हाला सजेस्ट असे येतात की नाही प्राईस कमी, म्हणतो तुमचा चीप बफे आहे का, तर असेही प्रश्न आहेत आम्हाला लोकांचे. तर तसं काही नाही आहे. इन्ग्रेडियंटच्या बाबतीत आता तुम्हाला सांगतो की स्पायसेसच्या बाबतीत कसं आहे की मी आत्ताच दुकानदार आहे किंवा माझा प्रवास चालू आहे ह्या दुकानदारीमध्ये, तर मला इन्ग्रेडियंट्स घ्यायची माहिती. मी 2011 पासून इंडियन रेस्टॉरंट करतो, तर मला कुठे शॉपिंग करायचं, कुठे मला वस्तू चांगल्या क्वालिटीच्या कुठल्या प्रमाणात मिळतील ते हे सगळं, आणि कुठे अवेलेबल आहेत, तर हे त्याचं नॉलेज थोडं चांगलं आहे. त्याच्यामुळे $21-22 डिशेस घेऊन जाणं काही रेस्टॉरंटला मी बघतो, तर त्याच्याबरोबर काय देतं हे पण इम्पॉर्टंट आहे. पण नुसतं तुम्ही बटर चिकन जर $21-22 घेऊन जाता, तर तुम्ही समोरच्यांची लुटमारी करता, म्हणजे लोकांचा फायदा उचलता. एका ठराविक प्राईस पॉईंटपर्यंत ठीक आहे, म्हणून माझ्या प्राईस थोड्याशा कमी आहेत मेनूच्या. दुसरी गोष्ट असं आहे की मसाला वगैरे आहे तो आम्ही स्वतः तिकडनं इंडियातून घेऊन येतो. म्हणजे इथे दुकानांमध्ये तुम्ही जाल तर आपल्याला ते MDH बादशाह सोडले तर लाल पावडरमध्ये फक्त काश्मीरीच भेटते किंवा तिखा भेटतो. आपला घरगुती मसाला भेटतो का? नाही. माझी ताई आहे इंडियामध्ये मोठी, तिथेच गिरणी आहेत मसाल्यांच्या, तर माझा मसाला इंडियातून येतो, इकडे शिप होतो हो प्रत्येक वीकला. तर ते आमची खासियत आहे की मग आम्ही सांगू शकतो की आमच्या टेस्ट दुसऱ्याकडे नाही येणार, कारण की आमचा मसाला स्वतःचा आहे. तो आम्ही स्वतःसाठी आम्ही स्वतःसाठी त्या रेसिपी देऊन बनवून घेतो तसा तिकडे. ओके, तर बफे तर ऑब्व्हियसली लोकांमध्ये हिट आहेच, पण तुमचा अला कार्टे मेनू पण मला एकदम जबरदस्त वाटतो. हो, मग तो असा मेनू बनवत असताना मला इंटरेस्टिंग आयटम टाकायचं. तर पहिलीच गोष्ट तुम्हाला सांगतो, मी आणलेत मेनूवरती बोंबील. बघा, म्हणजे बोंबील बॉम्बेटक अशी गोष्ट आहे की मलाच अमेरिकेतून 15 वर्षांनी मिळाले, आणि ते मी पहिले तर मेकश्युअर केलं की मला अवेलेबल फ्युचरमध्ये आहेत की नाही. तर ते अवेलेबल आहेत. मला बांगलादेशवरून बोंबील शिप होतात आपले. हो, आणि ओले बोंबील. हां, सुक्यांचं पण ट्रायल चाललं होतं, पण शिपिंगमध्ये थोडा गोंधळ आहे. तर ओले बोंबील आहेत माझ्याकडे. त्याच्यामध्ये बोंबील फ्राय हा प्रकार ठेवला आहे, त्याच्यानंतर सुरमई फ्राय आहे माझ्याकडे, आणि पापलेट फ्राय. म्हणजे 3 मेजर फिश जे आपले आहेत सगळ्यांचे फेवरेट इंडियामध्ये म्हणतो, पर्सन फ्रॉम महाराष्ट्र टू केरला, आणि आय थिंक नॉर्थमध्ये पण दिल्लीमध्ये पण त्यांचं पण माझ्याकडे अमृतसरी फिश नावाचा प्रकार आहे. तर हे त्याच्यानंतर मग असं ठरलं की मग अजून ऑथेंटिक करायचं तर अजून काय करायचं. मग पटकन तोंडात नाव आलं की पिठलं भाकरी असलं पाहिजे. ते एक आपल्या मेनूवरती. आमरसपुरी, सावजी चिकन, कोल्हापुरी चिकन, मग तांबडा असं ते आपल्या 5वीला पुजलंय
ते तर टाकायलाच पाहिजे, नाही तर ते मराठी मेनू होणार नाही. मग ते आपल्या मेनूवरती. आता थोडस ना आपण बिझनेस बद्दल बोलूयात हो का? हो हो. कारण लोकांना म्हणजे आता जे पण मी जेवढे पण गप्पा मारतो अशा तुमच्यासारख्या उद्योजकांसोबत, रेस्टॉरंट किंवा फूड ट्रक चालत, लोकांना इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ह्या गोष्टींबद्दल थोडस ऐकायला जरा चांगलं असतं. मला आवडेल जेवढं तुम्ही माहिती देऊ शकाल ना. हे माध्यम आपण जे तुम्ही आता बोलता, मला विचारता, उद्या माझ्या सेंटेन्स कोणावरती जर चांगला इफेक्ट होत असेल आणि याच्यातून जर त्याला चांगली एक एनर्जी मिळत असेल आणि तो जर रेडी होत असेल, तो ती म्हणा की रेडी होत असेल, तर मला आवडेल लोकांनी त्यांचा कुठेतरी फायदा व्हावा. आणि स्पेशली मराठी लोकांचा का नको बाबा. तर माझे जवळजवळ 17 रेस्टॉरंट झाले अमेरिकेमध्ये पोर्टफोलिओवरती. सगळेच माझे नाही आहेत. ओके, मी काही दुसऱ्यांसाठी म्हणा किंवा पार्टनरशिप मध्ये पण ओपन केलेत किंवा कोणाला तरी ओपन पण करून दिला, असे पण प्रोजेक्ट केलेले आहेत. तर छोटे मोठे पण प्रोजेक्ट झालेत, त्याच्यात बँक्वेट हॉल पण मी इन्क्लूड करतो. तर याच्यामध्ये कसं आहे की लाखोंनी पैसा टाकला म्हणून तो लाखोंनी रिटर्न येईल, हे गणित चुकीचं आहे. तर आता माझ्याकडे दोन्ही कन्सेप्ट आहेत. माझा टिक्का हाऊस आहे, ही खूप छोटी कन्सेप्ट आहे ते मॉलमध्ये, आणि मी तिचे आता फ्रँचायझीज मॉडेल बनवतोय. आमचं आता ॲक्च्युली 2 लोकेशन अजून येत आहेत. एक ॲटलांटामध्ये, एक फ्लोरिडामध्ये बात चालू आहे. ॲक्च्युली 2 नाही 4 येत आहेत. डॅलसला पण काल एक कॉल झाला आणि सॅन मार्कसला पण आपलं येते. ते सॅन मार्कसचं आपलं इन हाऊसच आहे, पण हे 3 बाहेरचे लोकेशनची बात चालू आहे. तर आम्ही फ्रँचायझी मॉडेल करतो. जसं मी म्हणतो की मॅकडॉनल्ड्स ऑफर करतं की 30 सेकंदात की 35 सेकंदात तुमच्या हातात तुमचा बर्गर, ट्रान्झॅक्शन कम्प्लीट. किंवा तुम्ही ड्रायथ्रूला गेले तर 90 सेकंदात तुम्ही बाहेर. असं त्यांची एक फिलॉसॉफी की त्यांच्या तशा आयडियाज आहेत. तशी माझी आयडिया आहे की 30 सेकंदात मी तुम्हाला चिकन टिक्का मसाला देऊ शकतो, आणि ते मी आज करतोय. तर आणि मला ते खूप छान वाटतं की एक छोटंसं बिझनेस मॉडेल आज निघत, ते मला एवढं सक्सेसफुल दिसतं की इन्स्टेड ऑफ एवढा मोठा लवाजमा जर तुमची तयारी नसेल, तुम्ही असं छोटंसंही करू शकता की त्याची कॉस्ट तुम्हाला समवेअर 40,000 to 140,000च्या आसपास येऊ शकते. 50,000 ते $1.5 पर्यंत तुम्हाला येऊ शकते. आता रेस्टॉरंट सांगितले तर हे चालू होतात समवेअर 1.5 लाख ते 3-4 लाख पर्यंत लोक करतात खर्च. पण म्हणतो जास्त खर्च करू नका, कारण तेवढे ओव्हरहेड हे खर्च तुमच्या डोक्यावर बसतात. तर मीडियम कॉस्टचं रेस्टॉरंट घ्या. ही जी कॉस्ट सांगताय तुम्ही, ही मोस्टली तुम्ही रिअल इस्टेट आणि मेन सगळं पकडून रिअल इस्टेट कसं आहे की तुम्ही रेंटेड प्रॉपर्टीमध्ये जाता, तर तिथे तुम्हाला कसं असतं की तुम्हाला फर्स्ट मंथ रेंट द्यायचे आणि 1-2 महिन्याचं भाडं द्यायचे. तर तुम्हाला एवढा तो काही खर्च नाही. पण त्याच्यानंतर किचन सेटअप झालं, बाहेरचं फर्निचर झालं, लेबरला पण आता चला ठीक आहे का तुम्ही लेबर त्या दिवशी पण अवेलेबल करू शकता. जर तुम्ही स्मार्टली गेम खेळला तर डे 1 यू ओपन द रेस्टॉरंट अँड यू ब्रिंग द लेबर फॉर दॅट डे. तुम्ही आणून अगोदर बसवले नाही ना लोक, मग तुमच्यावरती लायबिलिटी नाही, तर तो तिथून तुमचा क्लॉक चालू होतो. पण हे क्लॉक अगोदरच चालू झालेले आहेत ना. मग त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला म्हणतो का मी 15 दिवसात किंवा 1 महिन्याच्या आत रेस्टॉरंट्स ओपन करतो, तर ते सगळ्यांनाच जमत नाही. काही रेस्टॉरंट्स मी बघतो 3-3 महिने 4-4 महिने चालतात. मग तो झालेला खर्च, त्यावेळेस मग ते रेंट, तिकडचा ओनर ते रेंट घेतो की नाही घेतो, हे सगळे खर्च चालू आहेत. मग ते खूप कठीण जातात आणि मग त्या सगळ्या लायबिलिटी ह्या मालकांवरती येतात आणि मग ते सांगतात की नाही परवडत आम्हाला. मग कसं परवडेल, पण तुम्ही खर्चच एवढा करून ठेवला अगोदर. आता ओपन करायला जर 6 महिने लावले, 1 महिन्याच्या ठिकाणी जर तुम्ही 5 महिने तर तुम्ही मागे गेले ना, मग तुम्हाला कसा प्रॉफिट दिसेल. आणि नॉर्मली असं जनरली म्हणतात किंवा परसेप्शन आहे की फूड बिझनेसमध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट फार चांगला असतो. चांगलं आहे, रिस्क फॅक्टर पण तेवढाच आहे. रिस्क फॅक्टर म्हणजे तुमचे लेबर, आता लेबरच्या बाबतीत विचार केला तर असं नाही की इंडियन माणूसच पाहिजे इंडियन बनवायला. ऑफकोर्स म्हणजे काही प्रोडक्ट आहेत, जसं नान म्हणाले, फ्राईंग आयटम जे आहेत ते तुम्ही लोकल माणसांचाही सपोर्ट घेऊ शकता. मेक्सिकन लोक आहेत, गोरे लोक आहेत. हो, तर असेही आपण म्हणजे मी टेस्टिफाईड केलेत लोक आणि होत आहेत. आणि आता मुलंही भरपूर येत आहेत इकडे, इथे मिळून जातात, सगळे स्टाफ वगैरे भेटून जातो. आणि चांगली आपली मराठी मुलं आहेत माझ्याकडे किंवा येत आहेत, मला फोन करतायत, होतकरू येत. तर चांगलं आहे त्यांचं पण. म्हणजे मला असं वाटतं की आता पुढचं फ्युचर अजून चांगलं दिसेल या बाबतीत. हे मुलं जे येतात हे नॉर्मली काय हॉटेल मॅनेजमेंट करून येतात? काही आहेत हो, हॉटेल मॅनेजमेंटवाले पण आहेत. हो, मी सांगेन की 80% आहेत हॉटेल मॅनेजमेंट, पण काही 20% की त्यांना ह्या क्षेत्रात यायची इच्छा आहे.
की त्यांना शिकायचे, मग ते लोक येत आहेत. आम्हाला तुम्ही पर्सेंटेज मध्ये तुमचे रिटर्न्स सांगू शकता का? हो, आवडेल ना सांगायला, पण मी जे सांगेन तेच सगळ्याच रेस्टॉरंटमध्ये अप्लाय होईल असं नाही. मी एक जस्ट कॉमन फॅक्टर सांगू शकतो. हो, रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला आजच्या डेटला 40% चांगल्या पद्धतीने बघितलं तर 40% पर्यंत रिटर्न येऊ शकतात. अरे वा. जर तुम्ही चांगलं मॅनेज केलं तर. पण मला असं वाटतं की लोकांना आता हा 40% आकडा जरी दिसला तरी मला असं वाटतं की याच्या मागची मेहनत लोकांना दिसत नाही. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा प्रेझेन्स, तुम्ही स्वतः त्याच्यासाठी बोलता नाही, तुम्हाला मजा येते का, तुम्हाला आवडतं का हे काम, मग तुमचा स्टाफ पण तसा आहे का. उद्या मला उद्या पिठलं भाकरी करायची, माझ्या शेफला जर रसच नाही त्या पिठल्या भाकरीमध्ये, तो तर असंच काहीतरी बेसन देणार बोलून, राईट. मग तो इंटरेस्टिंग पाहिजे, टीम तेवढी टीम पाहिजे तुमची. म्हणजे मी नॉट ओनली शेफ, तुमचा डिशवॉशर पण तेवढाच हॅपीली कामाला येतो का. नाहीतर इकडे कळलं की एक राऊंड आलाय प्लेटांचा, बाकीच्या प्लेट येतच नाही किंवा प्लेट्स खराब येतात, मग सगळे हे होतात ना, सगळ्या गोष्टी निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतात. तर एक तुमची टीम खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये काही ओनर्सचं रोल आहे 10% तुम्हाला, बाकी 90% तुम्ही लोकांवरती बिझनेस चालवता. तुमच्या टीम तुमची बिझनेस चालवत असते. जबरदस्त, छान. आता आम्हाला हे सांगा शेखर भाऊ की तुळशीचे पुढचे प्लॅन्स काय आहेत किंवा तुमचं पुढचे प्लॅन काय आहेत? मला खूप सांगायला आवडेल की मी आजच एक रेस्टॉरंट साइन अप करून आलोय. अरे वा, काय? तर ऑस्टिन डाउनटाउन मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ऑस्टिन डाउनटाउन मध्ये आपण येतोय. वा. खूपच लवकर. आपण मराठी नाही आणत, पण आपण इंडियन फूड आणतोय तिकडे. तर हे सांगायला खूप आवडेल. आणि आपलं सॅन मार्कसचं एक लोकेशन साइंड अप आहे, तर 2 लोकेशन तर पक्के आहेत. ते ऑस्टिनचं लोकेशन जेव्हा आपण उघडेल तेव्हा आपण त्याच्याबद्दल एक पहिला व्हिडिओ नक्की मला पहिल्यांदाच तुम्हालाच घेऊन द्यायला आवडेल. तुमचा जो प्रवास आहे शेखर भाऊ खूप इंटरेस्टिंग आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही सांगाल स्ट्रगल होता का? ऑफकोर्स स्ट्रगल होताच, आणि तो असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय मजा नाही हो या गोष्टीची. ते इझी लाईफ मध्ये काय मिळणार आहे, यांनी मला दिलं आणि मी केलं असं नाही. हे मजा आली सगळ्या गोष्टी. एक बोलतात ना की मला धनश्री कधी ओरडते आजकाल की काय बिझनेस अगं, ओपनिंगची जी मजा असते ना, ही कशातच सॅटिस्फॅक्शन नाही मला. तर शेखर भाऊ, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढला आणि आम्हाला वेळ दिला, आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या, आणि आम्हाला खरंच तुमचा जो एक प्रेरणादायी प्रवास आहे तुमच्या आयुष्याचा, तो आमच्यासोबत तुम्ही शेअर केलात. तुळशी रेस्टॉरंटला आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच अमेरिकन भाऊ, तुम्ही आल्याबद्दल. आणि खूप चांगलं वाटलं आज, काहीतरी मनातून बोलायला खूप छान होतं. नाही, मला पण असं फार तुमच्याशी बोलताना एक मनमोकळा माणूस गप्पा मारतो तसं वाटलं, तसं फिलिंग आलं. ते नॉर्मली येत नाही फिलिंग, यु नो. तर त्याच्यामुळे थँक्यू सो मच वन्स अगेन. तुम्ही एकदम काहीही राखून न ठेवता दिलखुलास मनातलं तुम्ही बोलला. पिक्चर बहुत बडा आहे आणि बराच क्लीन आहे. आपली पुस्तक बरंच आपलं क्लीन आहे. असं हे नाही की काहीतरी अडकून ठेवलंय आणि ते रहस्य सांगायचं नाही, असं काही नाही. आपलं खूप सिम्पल आहे मी, असं काय हे नाही. सिम्पल जरी असलं ना, आणि आणि खरं सांगायचं, खोटं असं सांगून काहीतरी आणायचं नाही कुठल्या गोष्टीचा. की मला मी जर सांगतो की नाही माझं हे चांगलं आहे, हेच चांगलं आहे, बाकीचं मी स्वतः सांगू पण शकतो हे नका ट्राय करू, पण काही गोष्टी ठेवायला लागतात. पण अशाच गोष्टी की मला खरं राहायला आवडतं या गोष्टींमध्ये. वा, खरंच एकदम सिम्पल माणूस, पण प्रेरणादायी आणि प्रामाणिक आणि ॲट द सेम टाइम सक्सेसफुल माणूस आहे शेखर भाऊ. तर मित्रांनो, हा होता शेखर भाऊंचा अमेरिकेतला प्रवास. तुम्हाला ही यांची प्रेरणादायी कहाणी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावापासून अमेरिकेतल्या एका शहरापर्यंत हे कसे आले आणि त्यांनी कसे वेगवेगळे इथे त्यांचे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बॅकेट हॉल सुरू केले, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल मी याची अपेक्षा करतो. आणि अशीच एका दुसऱ्या प्रेरणादायी गोष्टीसाठी हा दुसरा व्हिडिओ नक्की बघा, ज्यात आपण भेट देऊयात समय टी फूड ट्रकला. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजवा रे.